श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा म्हणजे GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सिंपल आणि सुंदर असं मिरर वर्क करून दाखवणार आहे. इथे मी सिंपल असा ब्लाऊज घेतलेला आहे, ज्याचे की स्लीव्ज खूप शॉर्ट आहेत. इथे आधी आपण बॅकनेकचं डिझाईन करून घेणार आहोत. बॅकनेकसाठी मी आधी शुगर बीड घेतलेले आहेत. शुगर बीड मी इथे चिटकवून घेतल्यानंतर आपल्याला इथे मी पर्ल आणि स्टोनची जी एकत्र चेन मिळते ती स्टोन अँड पर्लची चेन मी इथे घेतलेली आहे. आणि शुगर बीड नंतर इथे मी पर्ल अँड स्टोनची जी चेन आहे ती इथे मी लावलेली आहे बॅक नेकला. स्टोन आणि पर्लची चेन लावल्यानंतर आता इथे मी अगेन शुगर बीडचा वापर करणार आहे. तुम्ही बघू शकता की बॅक नेक खूप सुंदर दिसतंय. इथे अगेन मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि ते आता मी बॅक नेकवरती लावून घेतलेले आहेत. आणि इथे आपली बॅक नेकची जी बॉर्डर आहे ती छान तयार झालेली आहे. आता आपण त्याच्या पुढचं वर्क करणार आहोत. इथे तुम्हाला दिसत असेल की मी इथे डॉट डॉट करून घेतलेले आहेत. इथे मी प्रत्येक 1-1 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. 1-1 इंचाचं अंतर घेऊन मी इथे डॉट पाडून घेतलेले आहेत, कारण जी मी डिझाईन करणार आहे ती छान जास्त लांबसुद्धा वाटणार नाही, अशी जवळजवळ अशी छान येईल. त्यासाठी मी इथे 1-1 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी राऊंड शेपचे मिरर घेतलेले आहेत, जे की छोट्या साईजचे आहेत. त्या प्रत्येक डॉटवरती मी आधी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जे मी राऊंड शेपचे मिरर घेतलेले आहेत छोट्या साईजचे, ते सुद्धा तिथे मी चिटकवून घेतलेले आहेत. इथे आपले राऊंड शेपचे मिरर आहेत ते सुद्धा चिटकवून झालेले आहेत. सुकण्यासाठी त्यांना आपल्याला 1 ते 5 मिनटं द्यायची आहेत. सुकून झाल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसतच असेल की वरचे जे 2 राऊंड शेपचे मिरर आहेत तिथे मी छान असं फुल क्रिएट केलेलं आहे. इथे सुद्धा मी आता मिररच घेतलेले आहेत. इथे मी आय शेपचे मिरर घेतलेले आहेत छोट्या साईजचे. तुम्हाला दिसतच असेल की साईज खूप छोटी आहे. ते आपल्याला काय करायचं आहे, आपला राऊंड शेप जो आहे तिथे आपल्याला छान फुलाचा असा त्याला लूक द्यायचा आहे. इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. आधी मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी छान फूल क्रिएट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर दिसतंय ही डिझाईन. बॅकनेकवरती आपल्याला पूर्ण सेम डिझाईन करायची आहे. खूप सिंपल डिझाईन आहे, पण खूप हेवी आणि छान असा लुक देणारी आहे. आपलं बॅकनेकसुद्धा झालेलं आहे. आता आपला जो स्लीव्ज आहे त्याच्यावरती आपण सेम डिझाईन करणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की स्लीव्ज खूपच जास्त छोट्या मेजरमेंटचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे सेम ॲज इट इज सेम डिझाईन करायची आहे. इथे सुद्धा मी शुगर बीड, पर्ल स्टोन चेन आणि अगेन शुगर बीड असे तिन्ही लावून घेतलेले आहेत. लावून झाल्यानंतर आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला आधी राऊंड शेपचे जे मिरर आहेत ते लावून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा मी 1-1 इंचाचंच अंतर घेतलेलं आहे. 1-1 इंचाचं अंतर घेतल्यानंतर फॅब्रिक ग्लू लावून घेतल्यानंतर इथे मी राऊंड शेपचे जे मिरर आहेत ते सुद्धा चिटकवून घेतलेले आहेत. दोन्ही साईडला मी चिटकवून घेतलेले आहेत मिरर. त्याच्यानंतर ते सुकल्यानंतर आपण अगेन आता आय शेप मिरर जे आहेत त्याचा वापर करणार आहोत. इथे मी फॅब्रिक ग्लू आधी पूर्ण सर्कलभोवती लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आय शेपचे जे मिरर आहेत ते त्याच्यावरती लावून घेतलेले आहेत आणि सुंदर असा फूल क्रिएट केलेला आहे. हा जो स्लीव्ज आहे तो पूर्ण स्लीव्जवरती आपल्याला सेम करायचं आहे. स्टिच ब्लाऊजवरती वर्क करताना आधी ब्लाऊज प्रॉपर तुम्ही इस्त्री करून घ्या, त्याला प्रेस करा. प्रॉपर प्रेस केल्यानंतरच तुम्ही त्याच्यावरती वर्क करायला सुरुवात करा. इथे जो आपला स्लीव्ज आहे तो सुद्धा मी फॅब्रिक ग्लूने आणि आय शेपने छान बनवून घेते. इथे राऊंड शेपच्या भोवती तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असा फूल दिसतोय. प्रत्येक आय शेपचा जो मिरर आहे तो सेम छान अशी पाकळी क्रिएट करतोय. तर इथे तुम्ही पहिले बघू शकता की आपल्याला जिथे जिथे आय शेप मिरर लावायचे आहेत तिथे मी आधी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. पूर्ण ग्लू त्याच्या भोवती फिरवलेला नाही आहे. जसं जसं आपल्याला आय शेपचा मिरर लावायचा आहे पाकली वाईज, तसं तसं मी पहिले लाईन मारून घेतलेली आहे. आणि लाईन मारून घेतल्यानंतर त्या प्रत्येक लाईनवरती मी आय शेपचा मिरर जो आपण घेतला आहे तो मी लावून घेतलेला आहे, ज्याने परफेक्ट असा फूलचा लूक आलेला आहे.
सो इथे आपलं स्लीव्हसुद्धा छान तयार झालेलं आहे आणि मिररसुद्धा छान सुकलेले आहेत. सो आता हा आपला जो पार्ट आहे तिथे मी मिररच लावणार आहे, आय शेपचेच मिरर, पण 2-2च्या रेंजमध्ये लावणार आहे. सो बॅक साईड आणि फ्रंट साईड आपले दोन्हीही छान सुकलेले आहेत. सो इथे आता मी मिररचाच वापर केलेला आहे, आय शेप मिरर, आणि मी ह्यांना 2-2च्या रेंजमध्ये लावून घेतलेलं आहे. सो आता आपली बॅक नेकची जी साईड आहे तिथेसुद्धा मी सेम आय शेपचे मिरर लावून घेणार आहे. सो तिथेसुद्धा मी आधी ग्लू लावून घेतलेलं आहे आणि ग्लू लावून झाल्यानंतर 2-2च्या रेंजमध्ये इथे मी आय शेपचे जे आपले मिरर आहेत ते लावून घेते आहे. फॅब्रिक ग्लूचा वापर केल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं त्यांना सुकण्यासाठी द्यायचे आहेत. 5 मिनटामध्ये ते ऑलमोस्ट सुकून जातात. सो इथे तुम्ही बघू शकता की आपली बॅकनेकवरती मी 2-2च्या रेंजमध्ये आय शेपचे मिरर लावलेले आहेत, तरी लुक किती सुंदर आलेला आहे. आणि मी तुम्हाला इथे दुसरी साईडसुद्धा दाखवली आहे. जशी ही साईड आहे तशीच त्याची अपोजिट साईडसुद्धा सेम आहे. सो इथे सुंदर असा आपला मिरर वर्कचा ब्लाऊज छान तयार झालेला आहे. सो आता मी तुम्हाला ह्याचा फुल लूक दाखवते आहे. सो हा आहे आपल्या ब्लाऊजचा फुल लूक, जो की खूप सुंदर दिसतं आहे. डिझाईन खूप सिम्पल आहे पण छान हेवी असा लूक देतं आहे आणि खूप छान युनिक असं वाटतो आहे. आणि डिझाईन खरंच खूप सुंदर आहे आणि स्लीव्जवरती बॅक नेकवरती खूप सुंदर दिसते. तर मी आता तुम्हाला एकदम जवळून दाखवते आपले मिरर. सो इथे तुम्ही बघू शकता की मी मिरर लावलेले आहे ते खूप सुंदर दिसत आहेत आणि प्रत्येक मिररने छान फुलाचा लूक घेतलेला आहे. छान फूल असे क्रिएट झालेले आहेत. सो ही आहे आपली बॅक साईड, जिथे मी 2-2च्या रेंजमध्ये आय शेप लावून घेतलेले आहेत आणि हे आहेत आपले शॉर्ट स्लीव्स, जे की खूप शॉर्ट आहेत पण त्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर डिझाईन दिसते आहे. खूप सुंदर अशी डिझाईन क्रिएट झालेली आहे. आणि इथे तुम्ही स्लीव्ससुद्धा बघू शकता, खूप सुंदर डिझाईन दिसते आहे. सो खूप भारी डिझाईन झाली आहे. मला तर खूप आवडली आहे. सो तुम्हाला ही मिरर वर्कची ब्लाऊजवरची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तुम्हीसुद्धा ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती नक्की क्रिएट करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. सो भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.